सो जर तुम्ही 10वी पास महिला आहात आणि घर बसल्या जॉबची संधी शोधत आहात तर ही अपडेट तुमच्यासाठी आहे। ही योजना स्पेशली महिलांसाठी आहे जी की माननीय मोदीजी यांनी अनाउन्स केली आहे। त्यामुळे तुम्ही ही संधी गमावू नका, कारण 2 लाख वॅकन्सी आहेत, सोबतच 7,000 महिना तुम्हाला मिळणार आहे। नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? तुम्हाला माहीतच आहे की मी आपल्या चॅनलवर स्पेशली महिलांसाठी वर्क फ्रॉम होम जॉब अपडेट घेऊन येत असते, ज्यामुळे तुम्ही तुमचं घर सांभाळून इन्कम जनरेट करू शकता। तर अशीच लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आले आहे। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच नवनवीन जॉब अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत। सो LIC कंपनीमध्ये बीमा सखी एजंटसाठी भरती निघाली आहे। फॉर्मसाठी कोणतेही चार्जेस कंपनी घेत नाहीये, सोबतच मंथली तुम्हाला 7,000 रुपये पेमेंट इथे मिळणार आहे। यासाठी फॉर्म कसा भरायचा आहे हे डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि माहिती आवडल्यास लाईक करायला विसरू नका। सो जर तुम्ही 10वी पास महिला आहात आणि घर बसल्या जॉबची संधी शोधत आहात तर ही अपडेट तुमच्यासाठी आहे। जर तुमचं वय 18 वर्ष पूर्ण आहे तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। मॅक्झिमम एज क्रायटेरिया इथे 70 वर्ष आहे। तुम्ही सिटीमध्ये राहत आहात किंवा गावी राहत असाल तरी देखील इथे अप्लाय करू शकता आणि LIC कंपनीसोबत वर्क करू शकता। ही योजना स्पेशली महिलांसाठी आहे जी की माननीय मोदीजी यांनी अनाउन्स केली आहे, ज्यामुळे महिलांना रोजगार मिळण्याची संधी मिळेल। त्यामुळे तुम्ही ही संधी गमावू नका, कारण 2 लाख वॅकन्सी आहेत, सोबतच 7,000 महिना तुम्हाला मिळणार आहे। फॉर्म भरत असताना प्रत्येक ऑप्शनमध्ये माहिती कशी मेन्शन करायची आहे हे मी सांगते, बट त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करायचं आहे। मी स्क्रीनवर पाहू शकता की LICची ऑफिशियल वेबसाईट ओपन झाली आहे। या जॉबबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात। LICची बीमा सखी योजना खास महिलांसाठी आहे असे इथे मेन्शन केलं आहे। 3 वर्षासाठी हे काम असणार आहे। तुम्हाला LIC एजंट म्हणून इथे संधी दिली जाणार आहे। जसे मी तुम्हाला सांगितले की एज क्रायटेरिया 18 to 70 पर्यंत असणार आहे। तुमचं एज्युकेशन मिनिमम 10th पास तरी असायला हवं। इथे तुम्हाला फक्त पेमेंटच नाही तर त्यासोबत बोनस देखील मिळणार आहे। पहिल्या वर्षी तुम्हाला 7,000 रुपये महिना असणार आहे, त्यानंतर दुसऱ्या वर्षी 6,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये। आता इथे तुमचं पेमेंट कमी का होत आहे, कारण तुम्हाला इथे कमिशन पेमेंटपेक्षाही जास्त मिळू शकणार आहे। यात कंडिशन अशी आहे की LIC योजनामध्ये तुमचे रिलेटिव्स अप्लाय करू शकत नाही। काही डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे सबमिट करावे लागणार आहेत, ते म्हणजे एज प्रूफ। यामध्ये तुम्ही तुमचा आधार कार्ड और बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता। ॲड्रेस प्रूफ, एज्युकेशनल सर्टिफिकेट इथे लागणार आहे आणि लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटो। तर सेम पेजवर क्लिक हिअर फॉर बीमा सखी ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। यापुढे व्हिडिओचा एकही पार्ट स्किप करू नका, बिकॉज फॉर्ममध्ये क्लिअरली मेन्शन केलं आहे की जर तुम्ही इनकम्प्लीट और इनकरेक्ट इन्फॉर्मेशन भरली तर तुमचा फॉर्म स्वीकारला जाणार नाही। सो सर्वात आधी तुम्हाला तुमचं पूर्ण नाव मेन्शन करायचं आहे। जेंडरमध्ये फिमेल बाय डिफॉल्ट असणार आहे, कारण ही वॅकन्सी फक्त आणि फक्त महिलांसाठी आहे। त्यानंतर नॅशनॅलिटी देखील बाय डिफॉल्ट सिलेक्ट आहे। डेट ऑफ बर्थ तुम्हाला मेन्शन करायची आहे। नेक्स्ट म्हणजे मोबाईल नंबर इथे विचारला आहे। व्हॅलिड ईमेल ID मेन्शन करायचा आहे। तुमचा करंट ॲड्रेस इथे टाकायचा आहे, बट लक्षात ठेवा तुमचा ॲड्रेस दोन्ही बॉक्समध्ये यायला हवा, नाहीतर फॉर्म पुन्हा भरावा लागेल। नंतर तुम्हाला इथे पिनकोड टाकायचा आहे। आता सर्वात इम्पॉर्टंट, इथे जो प्रश्न तुम्हाला विचारला आहे त्याचा आन्सर जर तुम्ही नो क्लिक केलं तरच तुमचा फॉर्म पुढे जाईल, अदरवाईज तुमच्यासाठी नेक्स्ट पेज ओपन होणार नाही। नेक्स्ट म्हणजे कॅप्चा करेक्ट मेन्शन करा आणि फॉर्म पुन्हा एकदा चेक करून तुम्ही सबमिट बटनवर क्लिक करू शकता। देन नेक्स्ट पेजवर तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे आणि क्लिक फॉर सिटी ऑप्शनवर क्लिक करायचं आहे।
त्यानंतर तुम्ही ज्या सिटीमध्ये वर्क करण्यासाठी इंटरेस्टेड आहात ती सिटी सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर नेक्स्ट पेजवर तुम्हाला मिनिमम 1 किंवा जास्तीत जास्त 3 ब्रांच ऑफिस सिलेक्ट करायचे आहे आणि सबमिट लीड फॉर्मवर क्लिक करायचं आहे। फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेजवर असा मेसेज दिसेल। सो जर तुम्हाला तुमच्या मोकळ्या वेळेनुसार LIC सारख्या मोठ्या कंपनीसोबत काम करायचं असेल तर ही संधी तुम्ही गमावू नका। सो LIC बीमा सखी एजंटसाठी आत्ताच अप्लाय करा। आणि हो, फॉर्म भरत असताना तुम्हाला काहीही अडचण आली तर मला नक्की विचारा। सो पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।